नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे IVF बद्दल समजुती आणि गैरसमजुती। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडला गेलेला आहे डॉक्टर वैशाली चौधरी। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। थँक्यू व्हेरी मच। अपत्य होत नाही ही चिंता असणाऱ्या लोकांसाठी आज कृत्रिम गर्भधारणा हा एक शास्त्रीय पर्याय आहे, ज्यामध्ये पालकत्वाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। याचा आज सर्वसामान्य उपाय म्हणजे IVF आणि याबद्दल आज आपण डॉक्टर वैशाली चौधरी या क्षेत्रामध्ये खूप वर्ष काम करतायत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत। वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांना मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचारातून मदत करणं या ध्येयाने गेली 25 वर्ष डॉक्टर वैशाली चौधरी पुण्यात वंध्यत्व चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करतात। त्या सध्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मॉम स्टोरी या स्त्रियांसाठीच्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये फर्टिलिटी आणि रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन या विभागाच्या डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत। प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग या शाखेत MD पूर्ण केल्यानंतर त्यांनी विजय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय पुणे येथे काही वर्ष काम केलं। त्यात PCOD, प्रजनन क्षमता कमी असणाऱ्या स्त्रिया, अजस्पर्मिया आणि शुक्राणूंची संख्या कमी असल्याने होणारे पुरुषांमधले वंध्यत्व यांसारख्या समस्यांवर संशोधन व उपचार केले। त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आतापर्यंत सुमारे 5000 पेक्षा जास्त अशा जोडप्यांना झालेला आहे की ज्यांना अपत्य प्राप्तीचं सुख प्राप्त झालं आहे। IVF तंत्रज्ञानाने निर्माण झालेलं पहिलं बाळ लवकरच 25 जुलै रोजी 45 वर्षांचं होईल। तिचे नाव लुईस ब्राउन आणि तिचा जन्म इंग्लंडमध्ये 1978 मध्ये झाला। आज इतकी वर्ष होऊनही अनेक गैरसमज प्रचलित आहेत IVF बद्दल। त्या निमित्ताने आज आपले सर्व गैरसमज दूर करूया। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात माझा पहिलाच प्रश्न की IVF ची जी प्रोसिजर असते ती शरीरावर खूप त्याचे दुष्परिणाम होतात किंवा वजन वाढतं, पाळी अनियमित होते, कॅन्सर होऊ शकतं, असं काही आहे का? नमस्कार। आज आपण या विषयावरती चर्चा करत आहोत आणि जसे म्हणालात की आज 45 वर्ष झालं पहिले बेबी बॉर्न होऊन, पण तरी सुद्धा बरेच गैरसमजुती आहेत आणि त्यातली ही एक महत्त्वाची गैरसमजूत अशी असते की IVF मुळे हे आर्टिफिशियल आहे, हॉर्मोन्सचे इंजेक्शन खूप मिळतात आणि त्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम होतात। सर्वात जास्ती गैरसमज हा आहे की खूप वजन वाढतं आणि हॉर्मोन्समुळे पाळी अनियमित होते। तर हे वजन वाढण्याचं आपण पहिलं पाहूयात। तर हॉर्मोन्सच्या इंजेक्शनमुळे मी मान्य करते की साधारण एक अर्धा किलो ते 1 किलो पर्यंत थोडंसं वजन वाढू शकतं, पण हे टेम्पररी असतं आणि हे पुढचा पिरियड आल्यानंतर, कारण आजकाल आपण असं करतो की आधी IVF मध्ये पहिला भाग जो असतो त्याच्यामध्ये आपण गर्भ तयार करतो, ते गर्भ फ्रीज केले जातात आणि मग पुढच्या महिन्यामध्ये ते गर्भ परत रोपण केले जातात। तर पहिली पाळी जेव्हा येते ह्या IVFच्या प्रोसिजर नंतर, तेव्हा हे वजन पूर्णपणे निघून जातं। हे टेम्पररी इफेक्ट असतो त्याचा आणि जसं प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा थोडंफार वजन वाढतं, कारण प्रेग्नन्सीचे हॉर्मोन जे असतात हे वजन वाढण्याच्या दृष्टीने शरीरामध्ये बदल घडतात। तर सेमच हे हॉर्मोन्सचा इफेक्ट असतो, पण हा अगदी नॉमिनल अगदी अर्धा किलो पर्यंत असू शकतो। दुसरा जो दुष्परिणामाबद्दल जे गैरसमजूत आहे की कॅन्सर होऊ शकतो, याच्यावरती बराच रिसर्च झालेला आहे अनेक वर्षांपासून की या इंजेक्शन्समुळे पेशंटला पुढे जाऊन मॅलिग्नन्सी किंवा ओव्हरीचे कॅन्सर होऊ शकते का? तर आतापर्यंतचे जे रिसर्चचे आहेत परिणाम, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले आपल्याला इफेक्ट्स दाखवले की असं मॅलिग्नन्सी डायरेक्टली रिलेटेड नाही दाखवलेलं आणि एखाद्या पेशंटनी 6 पेक्षा जास्ती वेळा IVF केलं तर कदाचित हे रिलेशन सापडू शकेल, पण तोपर्यंत तरी हे सेफ आहे असं बहुतांश स्टडीजमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की असं काही होत नाही। बाकी जे आहेत की हॉर्मोन्समुळे हे पिरियड्स इरेग्युलर वगैरे होईल, हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा एक मिथ आहे, गैरसमजूत आहे, असं नाहीये। जर ओरिजिनली पिरियड्स इरेग्युलर असतील तर कदाचित तोच परिणाम पुढे सुद्धा चालू राहू शकतो, पण IVFच्या इंजेक्शन्समुळे पुढे पिरियड्स इरेग्युलर होतात असं नाहीये। तर अशा बऱ्याच गैरसमजुती आहेत। हेच नाही, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आज आपला विषयच हा आहे की आपण गैरसमजुतींबद्दल बोलतोय। तर हे जो पहिला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य नाही। ओके। डॉक्टर, IVF मध्ये जी होणारी मुलं असतात ही अबनॉर्मल असतात किंवा त्यामध्ये काहीतरी व्यंग असतं, तर यामध्ये कितपत खरं आहे? हो, मी याच विषयाकडे मगाशी बोलणार होते की ही एक भीती IVF करण्याच्या प्रत्येक पेशंटमध्ये ही राहते की होणारं बाळ जे आहे ते अबनॉर्मल होईल का? कारण ही जी गर्भधारणा आहे ही कृत्रिम लोकांना वाटते आणि हा गर्भ लॅबमध्ये बनतो,
हा गर्भ बनताना त्याच्यावरती काही औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे नक्कीच काहीतरी अबनॉर्मल बेबीज होतील, अशी एक खूप खूप मोठी गैरसमज जर प्रत्येक पेशंट मला हा प्रश्न विचारते. तर मी एक फक्त सांगू इच्छिते इथे, की आय-व्ही-एफ करणारा जो ग्रुप आहे पेशंटचा, तो नेहमीच साधारण वयाने जास्त असलेल्या स्त्रिया किंवा पुरुषांमध्ये खूप जास्ती प्रॉब्लेम आहे त्यांच्या स्पर्म्समध्ये किंवा त्या बाईला ओरिजिनली फायब्रॉइड्स आहेत. मुख्य म्हणजे वय जास्ती आहे. अ, अशा पेशंट्समध्येच आय-व्ही-एफ जनरली केलं जातं बहुतेक वेळेला आणि ह्या ग्रुपमधले जे पेशंट्स आहेत, हे नॅचरली जरी प्रेग्नंट झाले, तरी सुद्धा बेबीमध्ये एखादी अबनॉर्मॅलिटी येण्याची शक्यता जी आहे, ती इतर जे नॅचरली कन्सीव्ह होणारे पेशंट आहेत, यंग पेशंट्स आहेत, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी जास्ती राहतेच. कारण तो एज ग्रुपच वेगळा आहे. जसं आपण म्हणतो, की वी कॅनॉट कंपेअर एन ॲपल विथ एन ऑरेंज. तर हे 2 ग्रुप वेगळे आहेत. जर तुम्ही त्या ग्रुप्स बरोबर कंपेअर केलं, तर कदाचित मिसकॅरेजेसची शक्यता किंवा एखादं अबनॉर्मॅलिटीज होण्याची शक्यता त्या ग्रुपमध्ये किंचित थोडीशी जास्त अनुभवायला आम्हाला मिळते. पण ही जी अबनॉर्मॅलिटीज आहेत, हे आय-व्ही-एफमुळे होत नाहीयेत. हा ओरिजिनल ग्रुप हाय रिस्क ग्रुपमध्ये आहे. बऱ्याच वेळा त्यांना डायबिटीज असतो. डायबिटीजवाल्या पेशंट्सना सुद्धा अबनॉर्मॅलिटीज येण्याच्या शक्यता जास्ती राहतात. सो वी आर डीलिंग विथ अ हाय रिस्क ग्रुप आणि ह्या ग्रुपमध्ये ती शक्यता नेहमीच थोडी राहते जास्ती. पण आय-व्ही-एफमुळे किंवा लॅबमध्ये हा गर्भ तयार झाल्यामुळे त्या गर्भामध्ये अबनॉर्मॅलिटीज नाही येत, हा चान्स सेम राहतो वेदर यू आर कन्सिव्हिंग नॅचरली तुम्ही प्रेग्नंट होताय, की तुम्ही आय-व्ही-एफनी प्रेग्नंट होताय. हा चान्स जो आहे हा सेम राहतो. त्यामुळे हे गोष्ट सुद्धा चुकीची आहे, की आय-व्ही-एफमुळे अबनॉर्मॅलिटीज होतात आणि ह्याच्यावर खूप अभ्यास झालेला आहे. आय-व्ही-एफच्या बेबीजवरती अभ्यास झालेला आहे आणि तसं घाबरण्यासारखं आता काहीच कारण उरत नाही. ओके. डॉक्टर जेव्हा इतर सर्व ट्रीटमेंट फेल होतात, तेव्हाच आय-व्ही-एफ केलं पाहिजे किंवा बाकीच्या ज्या उपचार पद्धती आहेत, जसं की आय-यू-आय हे सगळं करून पहिला म्हणजे हे सगळं आधी करायला पाहिजे? हो, हे सुद्धा बऱ्याच लोकांची अशी समजूत राहते, की आय-व्ही-एफ हा लास्ट पर्याय असला पाहिजे. आपण आधी अगदी आयुर्वेदिक पासून पंचकर्म म्हणा किंवा नॅचरल पद्धतीच्या काही ट्रीटमेंट्स आहेत. अगदी कधी-कधी फार तर फार आय-यू-आय करून सगळं केलं आणि प्रेग्नन्सी झाली नाही, तरच मग आय-व्ही-एफचा आपण आधार घ्यावा. ही समजूत जी आहे, ही बरोबर नाहीये, ही योग्य नाहीये. आय-व्ही-एफ करण्याची गरज आहे की नाही, हे ठरवणं डॉक्टरांच्या अखत्यारातली गोष्ट आहे आणि प्रत्येक पेशंटचे प्रॉब्लेम्स हे वेगळे असू शकतात. जर त्या पेशंटला आय-व्ही-एफची गरज असेल आणि तिने आय-व्ही-एफ न करता इतर गोष्टींमध्ये वेळ घालवला, तर आय-व्ही-एफचे रिझल्ट्स जेव्हा ती करेल, तेव्हा ते रिझल्ट्स कॉम्प्रोमाईज होऊ शकतात. कारण आय-व्ही-एफसाठी सर्वात इम्पोर्टंट गोष्ट सक्सेस रेट्सच्या दृष्टीने काही असेल, तर ते म्हणजे स्त्रीचं वय आणि स्त्रीच्या ओव्हरीमध्ये, अंडाशयामध्ये किती स्त्रीबीजं आहेत, याच्यावरती आय-व्ही-एफचा सक्सेस रेट हा खूप डिपेंड राहतो आणि म्हणूनच त्यांनी जर तिला गरज असेल आय-व्ही-एफ करण्याची, तर तिने इतर ट्रीटमेंट्समध्ये वेळ घालवू नये आणि डायरेक्टली आय-व्ही-एफच करावं. तर हे डिसिजन्स डॉक्टर तुमचे सगळे रिपोर्ट्स पाहून आणि तुमची जे सोनोग्राफी वगैरे करून मग ठरवतात हं. आणि जर आय-व्ही-एफची गरज नसेल, तर आम्ही शक्यतो दुसऱ्या ट्रीटमेंट्स आधी करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे चुकीचं आहे, की सगळं करून झाल्यावर मगच आपण आय-व्ही-एफला जायला हवं. ओके. आणि डॉक्टर फक्त स्त्रियांच्या नसा फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस असल्या तरच आय-व्ही-एफ केलं जातं का? जी पहिली बेबी बॉर्न झाली होती लुईस ब्राउन जिचा आपण आता उल्लेख केला, तिच्या आईला डेफिनेटली ट्यूब्स ब्लॉकेज होत्या, म्हणून त्यांनी आय-व्ही-एफ केलं. पण हे झालं 45 वर्षापूर्वी. आता सध्या आय-व्ही-एफ करण्याचे खूप दुसरे इंडिकेशन्स आहेत. फक्त ट्यूब्स ब्लॉकेजसाठीच केलं जातं असं नाहीये. हसबंड्सचे स्पर्म काउंट खूप कमी असतील, हं. जर स्त्रीला खूप हाय ग्रेडचं पी-सी-ओ-डीचा आजार असेल, जर स्त्रीचे स्त्रीबीजं कमी झाली असतील किंवा स्त्रीला आत्ता प्रेग्नन्सी नकोय, तिला फक्त गर्भ फ्रीज करून ठेवायचे आहेत आणि तिचे जे काही करियर गोल्स आहेत किंवा तिचे काही आता लगेच प्रेग्नन्सी नकोय, तर तोपर्यंत हे गर्भ फ्रीज करून ठेवायचे आहेत आणि मग जेव्हा तिची इच्छा होईल,
तेव्हा ती ते गर्भधारणा करू शकते. तसंच कॅन्सरच्या पेशंटसाठी सुद्धा आम्ही आय-व्ही-एफ करतोय. कारण कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जे किमोथेरपीचे मेडिसिन्स असतात, त्याच्यामुळे एग्सवरती दुष्परिणाम होऊन एग्सचे प्रमाण खूप कमी होते. तर अशा पेशंटसाठी आधी आय-व्ही-एफ करून त्यांचे एग्स काढून एग्स फ्रीज केले जातात आणि मग कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होते. तर आता हे जे इंडिकेशन्स आहेत, म्हणजे कारणं की ज्यासाठी आपण आय-व्ही-एफ करतो, ही अनेक वाढलेली आहेत. कारण असं लक्षात आलंय की आय-व्ही-एफ सेफ आहे आणि आय-व्ही-एफचे सक्सेस रेट्स जास्ती आहेत. त्यामुळे आता फक्त ब्लॉक फॅलोपियन ट्यूबसाठी करतो असं मुळीच नाहीये. बरेच दुसरी कारणं आहेत, ज्याच्यासाठी आय-व्ही-एफ इंडिकेटेड आहे. ओके. आणि डॉक्टर IVF मध्ये जी मुलं जन्माला येतात ती जुळी होण्याचे चान्सेस असतात का? हो, हे एक मला आता आठवतं माझ्या एका पेशंटनी सांगितलं होतं, की आम्हाला आय-व्ही-एफ नाही करायचं. जेव्हा त्यांना गरज होती आय-व्ही-एफ करण्याची आणि मी तिला विचारलं, "का नाही करायचंय तुला?" हं. तर तिने सांगितलं, "मला जुळी नकोय." म्हणजे त्यांचा असा समज झाला होता, की प्रत्येक आय-व्ही-एफला जुळी होतात. तर हे पण चुकीचं आहे. कारण आम्ही किती गर्भ सोडतो त्याच्यावर अवलंबून राहतं. सध्या आमचा कल हा फक्त एक गर्भ सोडण्याकडे आहे. एक हेल्दी गर्भ सोडावा आणि तो अटॅच व्हावा. बाकीचे गर्भ हे फ्रीज केले जातात. कारण फ्रीजिंग हे जे प्रोसिजर आहे, ज्याला विट्रिफिकेशन म्हणतो, याच्याने गर्भ खूप सुखरूप राहतात. याचं आता सिद्ध झालेलं आहे आणि एक गर्भ जर सोडला, तर ट्विन्स होण्याची मुळी शक्यता नसते आणि जरी 2 गर्भ सोडले, तरी त्याच्यातले कदाचित 20% किंवा फक्त 25% पेशंट्समध्ये हे दोन्ही गर्भ अटॅच होतात. बऱ्याच वेळेला 2 गर्भ सोडल्यानंतर सुद्धा 75% लोकांना सुद्धा कदाचित म्हणजे जे प्रेग्नंट होतात त्याच्यापैकी 75% लोकांना सिंगलच गर्भ होतो. त्यामुळे ट्विन्सचं प्रमाण हळू-हळू कमी होत चाललेलं आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटनी जे आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत, जे लॉ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2च गर्भ सोडण्याचं परवानगी आता देण्यात आलेली आहे. 2 पेक्षा जास्ती गर्भ अगदी क्वचित प्रसंगीच आम्ही सोडतो. त्यामुळे आमच्याकडे ट्विन्सचं प्रमाण आता पूर्वीपेक्षा खूपच कमी झालेलं आहे. कारण ट्विन प्रेग्नन्सी ही पेशंटच्या दृष्टीने हाय रिस्क असते. म्हणून आम्हाला ट्विन प्रेग्नन्सी व्हावी अशी मुळात इच्छा नसते. कधी क्वचित प्रसंगी आम्ही 2 गर्भ ट्रान्सफर केले आणि त्याच्यामुळे गर्भधारणा दोन्ही अटॅच झाल्यामुळे ट्विन झाली तर शक्यता असते. पण होपफुली ती शक्यता आम्ही कमी-कमी करत चाललोय ॲज डॉक्टर्स. तर डॉक्टर वैशाली चौधरी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर वैशाली चौधरी. यांच्यासोबत आपण IVFचे जे गैरसमज आहे त्या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर IVFमध्ये पुरुष बीज मिक्स होऊन इतर कोणाचं तरी मूल आपल्या गर्भपिशवीत सोडलं जाण्याची शक्यता असते का? ही शक्यता जरी मनात येत असली, तरी ही शक्यता कधीच होऊ नये, यासाठी प्रत्येक आय-व्ही-एफ सेंटरमध्ये, स्पेशली आमच्या आय-व्ही-एफ सेंटरमध्ये आम्ही खूप काळजी घेतो आणि पूर्वी मॅन्युअली आम्ही विटनेसिंग नावाचे प्रकार करायचो, ज्याच्यामध्ये 3 लोकं एकत्र उभे राहून सह्या करतात, की हे सॅम्पल करेक्ट घेतलेलं आहे. पण आता आम्ही इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सुद्धा ॲड केलेलं आहे. त्यामुळे ही शक्यता आता इम्पॉसिबल म्हणण्यासारखी आहे. पण अशी भीती निर्माण होणं हे खूप कॉमन आहे. पण आम्ही असं कधीच होणार नाही याच्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा उपयोग करतो. ओके. आणि ही जी IVF ट्रीटमेंट आहे ही खूप महाग असते का? आय-व्ही-एफ ट्रीटमेंटमध्ये इंजेक्शनचा विभाग आहे. मग फर्टिलायझेशनचे आय-व्ही-एफ लॅबचा खर्च आहे आणि फ्रीझिंगचा खर्च आहे. या तिन्ही गोष्टी जर आपण एकदम चांगल्या उच्च पद्धतीने जर केल्या, तर त्याचा हा जो खर्च आहे, हा जस्टिफाईडच आहे. कारण तेवढा चांगल्या क्वालिटी मेंटेन करणं, याच्यासाठी हा खर्च जस्टिफाईड आहे. आणि बाळ जे मिळून तुमच्या म्हणजे पेशंटला जो आनंद होतो, त्याची तर आपण किंमतच करू शकत नाही. ते प्राइसलेस आहे. जे बेबी आपल्याला मिळणार आहे ते प्राइसलेस आहे. तरी सुद्धा बेस्ट क्वालिटी देऊन अगदी रिझनेबल प्राइस ठेवण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न राहतो. ओके. डॉक्टर IVF केल्यानंतर कशा पद्धतीने रेस्ट घ्यायला हवी? म्हणजे 9 महिने पूर्ण झोपून विश्रांती घेणं, बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे का? बिलकुल याची गरज नसते. अगदी आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यापासूनच सांगतो, की तुम्ही तुमच्या
तुमची अगदी घरातली रेग्युलर ॲक्टिव्हिटी, फक्त हेवी एक्सरसाइजेस नाही अलाउ करत किंवा पोटाला जर्क्स बसतील असं नाही अलाउ करत. पण रेग्युलर लाईफ, नॉर्मल ॲक्टिव्हिटीज बिलकुल अलाउ करतो. व्हेरी रेअरली एखाद्या पेशंटला जर ब्लीडिंग झालं असेल प्रेग्नन्सी राहिल्यानंतर किंवा खूप मिसकॅरेजची शक्यता वाटत असेल, तर काही दिवसांसाठी आराम देतो. पण अदरवाईज उलटं आम्ही सांगतो, की वी वॉन्ट यू टू मूव्ह अराउंड टू गेट बेटर ब्लड सप्लाय. चांगला ब्लड सप्लाय मिळण्यासाठी उलट ॲक्टिव्हिटी, वॉकिंग हे केलं पाहिजे. त्यामुळे ही टोटल गैरसमज आहे, की 9 महिने झोपून राहावं लागतं. आम्ही कोणालाच सांगत नाही झोपून राहायला. ओके. आणि मग IVF केल्यानंतर फक्त सीझरच होतं की नॉर्मल बाळंतपण पण होण्याचे चान्सेस असतात? नॉर्मल बाळंतपण होण्याचे बिलकुल चान्सेस असतात. मला हे सांगायचं आहे, की एकदा का प्रेग्नन्सी झाली आणि साधारण 3 महिने आम्ही थोडीशी जास्ती काळजी घेतो, सुरुवातीचे 3 महिने. 4थ्या महिन्यानंतर आमच्यासाठी ती पेशंट एका कुठल्याही अदर नॉर्मल कन्सीव्ह झालेल्या पेशंट सारखीच राहते. त्यामुळे सीझर होणार का नॉर्मल होणार, हे डिसिजन्स आम्ही इतर पेशंट सारखेच घेतो. मी असं म्हणेन, की कदाचित सिझेरियन सेक्शनचं प्रमाण जास्ती राहील, कारण मी जसं म्हटलं हा एज ग्रुपच वेगळा असतो. हे एल्डरली पेशंट्स असतात खूप वेळा. क्वचित प्रसंगी ट्विन्स असतात, क्वचित प्रसंगी डायबिटीज त्यांना असतो, ब्लड प्रेशर असतं. तर ह्या कारणांसाठी जसं इतर नॅचरल प्रेग्नंट झालेल्या पेशंट्सना जसं आम्ही डिसिजन घेऊ, की हिला कदाचित सीझर केल्याने बरं राहील, सेफ राहील, तसे सेम डिसिजन्स आम्ही ह्या पेशंट्समध्ये पण घेतो. पण अदरवाईज नॉर्मल डिलिव्हरी बिलकुल होते. मी स्वतः कितीतरी नॉर्मल डिलिव्हरीज केल्यात IVFच्या पेशंट्सच्या. त्यामुळे तसा प्रश्नच नाहीये. आणि डॉक्टर, IVFचा आता इतका वापर होऊ लागलाय की नॅचरल गर्भधारणा ज्यांची होऊ शकते ते सुद्धा आजकाल IVFच करतायत. तर यामागे नेमकं काय कारण आहे? अ, याला कदाचित IVF बद्दल झालेला अवेअरनेस एक कारणीभूत असू शकेल. IVF झालेले खूप सेंटर्स निर्माण झालेत आणि लोकांच्या मनात भीती आहे, की कदाचित आपल्याला प्रेग्नन्सी म्हणजे क्विक रिझल्ट्स हवेत, हं. की पेशन्स कमी झालाय लोकांचा, की आज मी ठरवलं, की मला आता प्रेग्नन्सी हवी आहे. आधी तर काय होतं, की लवकर प्रेग्नन्सी नकोय. मला माझे करियर गोल्स एक्सेट्रा, एक्सेट्रा आणि मग मी विचार केला, की मला लगेच 3 महिन्यात प्रेग्नन्सी हवी आहे. हं. तर हा जर पेशन्स कमी झाला, तर मग त्यांचा कल हा IVFकडे राहतो. पण ॲक्चुअली IVFकडे जाण्याचा एक प्रोटोकॉल आहे. नॅचरल ट्राय करणे. मी म्हटलं जसं, की डॉक्टर ठरवतात, की यांना IVF करण्याची गरज आहे की नाही. तर आय डोंट थिंक IVFचा खूप जास्ती वापर होतोय. पेशंट्स त्या एज ग्रुपमधले येतायत आणि अवेअरनेस वाढलाय हं. आणि IVFची सेफ्टी वाढली आहे. हं. त्यामुळे आजकाल लोकांना जास्ती विश्वास वाटतो आणि क्विक रिझल्ट्स मिळतात. म्हणजे नॅचरली ट्राय केलं तर कदाचित 1 वर्ष लागेल. पण IVF केलं तर पटकन 2 महिन्यात होईल. म्हणून पण पेशंट्स आजकाल डिमांड करतायत. पण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच IVF केलं गेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. ओके. डॉक्टर वैशाली, सर्व IVF क्लिनिक्स सर्वसाधारणपणे सारखेच रिझल्ट आणि सक्सेस देऊ शकतात, कारण का शेवटी गर्भ हे मशीनमध्येच तयार केला जातो. तर इतके सर्व IVF सेंटर असताना नेमक्या कोणत्या सेंटरमध्ये ट्रीटमेंट घ्यावी? हा खूप खूप महत्वाचा प्रश्न. मी म्हटलं खूप IVF सेंटर्स झालेत आता. तुम्ही ओळखणार कसं, की कोणतं IVF सेंटर चांगलं आहे? हं. पहिले तर IVF सेंटरमधला इक्विपमेंट्स कोणते आहेत? ॲक्चुअली तुम्ही म्हणजे पेशंट्सनी जाऊन डिमांड करायला पाहिजे, की आम्हाला तुमचे इक्विपमेंट्स पाहिजेत. आम्हाला तुमची IVF लॅब पाहिजे. IVF लॅबमध्ये काम करणारे एम्ब्रिओलॉजिस्टची ओळख करून घ्यायला पाहिजे. त्यांचं शिक्षण, त्यांचा एक्सपिरियन्स आणि ज्या पेशंट्सनी इथे एखाद्या सेंटरमध्ये ट्रीटमेंट घेतली असेल, त्यांचे रिव्ह्यूज, त्यांचे फीडबॅक, डॉक्टरचं शिक्षण, डॉक्टरची अवेलेबिलिटी या सगळ्या गोष्टींवरती मग डिसिजन घ्यायला पाहिजे, की कोणतं IVF सेंटर बेस्ट आहे. कारण सर्व IVF सेंटर्सचे रिझल्ट सेम नसतात. साधारण 60% 55% हा सक्सेस रेट सध्या गुड IVF सेंटर्समध्ये आपल्याला मिळतो. त्यामुळे डॉक्टरच्या एक्सपिरियन्स सोबत बाकीच्या टीम मेंबर्सचा सुद्धा अनुभव काय आहे, शिक्षण काय आहे, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. ओके. डॉक्टर, फ्रीज केलेले जे गर्भ असतात ते अबनॉर्मल असतात का? सध्या मी म्हटल्याप्रमाणे फ्रीझिंग किंवा विट्रिफिकेशन हे खूप कॉमनला केलं गेलेले आहे टेक्निक आणि अगदी प्रूफ झालेलं आहे, की फ्रीज केलेले गर्भ मुळीच काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नसतो. आता हे जे स्टडीज आहेत फ्रीज केलेल्या गर्भांवरती ते साधारण 20 वर्ष जुने आहेत. म्हणजे पहिल्यापासून जे स्टडीज सुरू झाले त्याची बाळं आता साधारण 20
विशिकली आहेत. बरोबर. तर आतापर्यंत तरी काही आपल्याला प्रॉब्लेम सापडलेले नाहीयेत. आणखीन नक्कीच. रिझल्ट्स, आणखीन रिसर्च आपण हं. केला गेला पाहिजे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला. खूप चांगलं मार्गदर्शन IVF बद्दल जे गैरसमज आहेत ते दूर केलेत त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. तर डॉक्टर वैशाली चौधरी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. त्यांनी IVF बद्दल समजुती आणि गैरसमजुती या सर्वावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे